नमस्कार मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वीच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या चॅप्टर मधील नेक्स्ट पॉइंट नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पाहणार आहोत। वी नो दॅट द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax² + bx + c is equal to 0. A is not equal to 0, then x is equal to -b plus or minus root of b² - 4ac divided by 2a. First condition, if delta is equal to 0, that is b² - 4ac is equal to 0, then root of b² - 4ac is equal to 0. रूट फाइंड करायचा फॉर्म्युला माहिती आपल्याला x इज इक्वल टू दिलेल्या x इज इक्वल टू मधील b² - 4ac इज इक्वल टू जर 0 असेल तर दिलेले रूट्स हे काय असतात, द रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल्स। दिलेले रूट्स काय असतील आपल्याला रियल आणि इक्वल असतील। कन्सिडर x इज इक्वल टू -b plus or minus root of b² - 4ac divided by 2a। दिलेल्या कंडिशन मध्ये काय करायचं आपल्याला b² - 4ac इक्वल टू काय करायचं 0 पुट करायचं। आता इक्वल टू 0 पुट केल्यानंतर x इज इक्वल टू -b plus or minus root of 0 divided by 2a। यालाच आपण म्हणतो therefore x is equal to -b plus 0 divided by 2a and x is equal to -b minus 0 divided by 2a. Therefore x is equal to -b divided by 2a and x is equal to -b divided by 2a। दिलेले दोन रूट्स मिळाले आपल्याला x इज इक्वल टू -b डिवाइडेड बाय 2a and x इज इक्वल टू -b डिवाइडेड बाय 2a। दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये b² - 4ac इक्वल टू ज्यावेळेस 0 असतो त्यावेळेस दिलेल्या इक्वेशनचे रूट्स बघा कसे असतात, ते रियल अँड इक्वल्स। मिळालेले रूट्स आपल्याला रियल आणि इक्वल आहेत। नेक्स्ट सेकंड पॉइंट आहे if b² - 4ac is greater than 0, then root of b² - 4ac is real। दिलेल्या कंडिशन मध्ये b² - 4ac ज्यावेळेस 0 पेक्षा मोठे असते त्यावेळेस द रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर रियल अँड इक्वल। दिलेल्या इक्वेशनचे रूट्स काय असतील रियल असतील पण कसे असतील ते अनइक्वल। याच टाइप मध्ये थर्ड कंडिशन, if b² - 4ac is less than 0, then root of b² - 4ac is not real. Therefore the roots of the given equation are not real. दिलेले रूट्स कसे असतील नॉट रियल। दिलेले आपल्याकडे तीन कंडिशन येतात। फर्स्ट कंडिशन आहे b² - 4ac is equal to 0। दिलेला b² - 4ac इक्वल टू 0 असेल तर दिलेले रूट्स ऑफ इक्वेशन असतील आपले रियल अँड इक्वल। काय असतात रियल आणि इक्वल। b² - 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे 0 पेक्षा मोठा असेल तर आपले रूट्स असतात रियल अँड अनइक्वल अँड b² - 4ac इज लेस दॅन 0, therefore roots of the given equation are not real. Next example, fill in the blanks. First, value of discriminant and second मध्ये दिलेला आपल्याला nature of roots। व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट म्हणजे आपल्याला काय दिलेलं असेल b² - 4ac च्या व्हॅल्यू दिलेल्या b² - 4ac इज इक्वल टू फर्स्ट व्हॅल्यू दिलेली आपल्याला b² - 4ac इज इक्वल टू 15 म्हणजे आपल्याला याला असं म्हणता येईल
बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. पहा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आहे. मग आता बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर 0 पेक्षा मोठा असेल तर नेचर ऑफ रूट्स, आताच आपण पाहिलं होतं, नेचर ऑफ रूट्स काय असेल आपला, नेचर ऑफ रूट्स मिळेल आपल्याला रियल अँड अनइक्वल. फर्स्ट व्हॅल्यू आपली 0 पेक्षा मोठी म्हणजे फर्स्ट नेचर मिळालं आम्हाला रियल अँड अनइक्वल. या स्टेप मध्ये आपल्याला नेक्स्ट व्हॅल्यू आहे -13. आता -30 पहा, मग -30 ला आपल्याला म्हणता येईल बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. बी स्क्वेअर मायनस 4ac काय असणार आहे, 0 पेक्षा लहान असणार आहे. आता हा जर 0 पेक्षा लहान असेल तर नेचर ऑफ रूट्स मिळेल आपल्याला नॉट रियल. थर्ड व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0. ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 असते त्यावेळेस नेचर ऑफ रूट्स, पहा नेचर ऑफ रूट्स काय असतं आपलं, रियल अँड इक्वल. नेक्स्ट एक्झाम्पल, डिटरमाइन नेचर ऑफ रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0. सोल्युशन्स मध्ये दिलेला एक्झाम्पल गिवन x स्क्वेअर प्लस 2x मायनस 9 इज इक्वल टू 0. Comparing given equation with quadratic equation ax square plus bx plus c is equal to 0. Therefore a is equal to, पहा कंपेअर केल्यानंतर आपल्याला व्हॅल्यू मिळतील a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to -9. पहा दिलेल्या क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला, नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, नेचर ऑफ रूट्स फाइंड करायचे. म्हणजे सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू फाइंड करावं लागेल. आता बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू, पहा बी स्क्वेअर म्हणजे हा असेल आपला 2 स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू 1 आणि सी ची व्हॅल्यू काय असेल आपली -9 इज इक्वल टू 2 स्क्वेअर, 2 स्क्वेअर असेल आपला 4 मायनस 4 इंटू 1 4 9 इंटू 4, पण हा मायनस आहे, मायनस मायनस प्लस 9 इंटू 4 36 इज इक्वल टू, हा मिळेल आपल्याला 4 प्लस 36 म्हणजेच 40. देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 14. देअरफॉर डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 किंवा आपण याला देअरफॉर बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. दिलेला बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर 0 पेक्षा मोठा असेल तर देअरफॉर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन इज रियल अँड अनइक्वल. दिलेला बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0 असेल तर दिलेल्या इक्वेशनचे रूट्स काय असतील आपले, रियल अँड अनइक्वल. नेक्स्ट पॉइंट इज द रिलेशन बिटवीन a root of the quadratic equation and coefficient. Alpha and beta are the roots of the equation ax square plus bx plus c is equal to 0. Then दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे अल्फा आणि रूटा, अल्फा आणि बीटा हे काय येतं, रूट्स आहेत. देन अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू, पाहा अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a प्लस बीटाची व्हॅल्यू असेल मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. आपण फाइंड करतोय अल्फा प्लस बीटा. अल्फा इज इक्वल टू व्हॅल्यू आहे आपल्याकडे बीटा इज इक्वल टू, दिलेल्या दोन्ही याची काय करायची आपल्याला ऍडिशन. दिलेली ऍडिशन करताना
छेदस्थानी 2a म्हणजे दोन्हीचा छेद वेगळा आहे, आपण एक वेळेस घेतला. त्यानंतर अंश अंशाची काय करणार, आपण बेरीज करणार आहे, म्हणजे मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस हा आहे तसा राहील मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस बी स्क्वेअर मायनस 4ac मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac कॅन्सल होऊन जाईल, इज इक्वल टू मायनस बी मायनस मायनस काय होतील आपले प्लस मायनस 2b डिवायडेड बाय 2a. परत इथे काय होईल आपला 2 कॅन्सल होऊन जाईल. देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा मायनस बी डिवायडेड बाय ए. म्हणजेच आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू मिळेल. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी डिवाइड ए. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू फाइंड केल्याच्या नंतर आता आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू फाइंड करणार आहे. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फाची व्हॅल्यू आपल्याकडे मायनस बी प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a इंटू मायनस बी मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. दिलेल्या दोन्ही ब्रॅकेटचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन. आता मल्टिप्लिकेशन करताना 2a काय करतो आपण अंश अंशाचा गुणाकार छेदाछेदांचा गुणाकार 2 इंटू 2 4a स्क्वेअर. ठीक आहे. फर्स्ट ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मने आपण सेकंड ब्रॅकेटला काय करणार आहे मल्टिप्लाय करणार. आता सर्वात सुरुवातीला मायनस बी ने मल्टिप्लाय करू. मायनस बी इंटू मायनस बी मायनस मायनस हा मिळेल आपल्याला प्लस बी इंटू बी स्क्वेअर मायनस बी मायनस म्हणजे याला आपल्याला मायनस बी इंटू रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्यानंतर दिलेल्या प्लस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac ने दिलेल्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. हा प्लस मायनस मायनस बी इंटू रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac दिलेल्या ब्रॅकेटने परत या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. प्लस मायनस मायनस इन ब्रॅकेट रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac मल्टिप्लिकेशन मध्ये काय होईल रूट निघून जाईल बी स्क्वेअर मायनस 4ac. आता इथं बी इंटू रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस आणि मायनस काय होऊन जाईल आपला कॅन्सल होऊन जाईल. इथं शिल्लक राहील बी स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर इज इक्वल टू नेक्स्ट स्टेप बी स्क्वेअर मायनस ने मल्टिप्लाय करा मायनस बी स्क्वेअर मायनसचा प्लस 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला बी स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल इज इक्वल टू शिल्लक राहील आपला 4ac डिवायडेड बाय 4a स्क्वेअर. आता इथं 4 कॅन्सल होईल ए आणि ए कॅन्सल होईल म्हणजेच आपला शिल्लक राहील देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय ए. आपल्याला मिळाला अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय ए. एक्झाम्पल इफ अल्फा अँड बीटा are the roots of given quadratic equation 2x square plus 6x minus 5 is equal to 0, then find the value of alpha plus beta and alpha into beta. अल्फा आणि बीटा हे दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आहेत. याच्यावरून आपल्याला काय करायचंय फाइंड द व्हॅल्यू ऑफ अल्फा प्लस बीटा अँड अल्फा इंटू बीटा. Therefore, solutions given quadratic equation घेता येईल आपल्याला 2x square plus 6x minus 5 is equal to 0. Therefore, comparing given quadratic equation with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore,
A is equal to 2, B is equal to 6 and C is equal to -5. Therefore, we have to find the value of alpha plus beta is equal to, अल्फा प्लस बीटा आपण आत्ताच पाहिलं होतं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी डिवायडेड बाय ए इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू आपल्याकडे -6 डिवायडेड बाय ए ची व्हॅल्यू आहे 2, म्हणजे देअरफॉर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल आपल्याला -3. अल्फा प्लस बीटा फाइंड केल्यानंतर आपल्याला अल्फा इंटू बीटा फाइंड करायचं. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी डिवायडेड बाय ए इज इक्वल टू सी डिवायडेड बाय ए. सी ची व्हॅल्यू आपल्याकडे -5 आणि ए ची व्हॅल्यू आहे 2. देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -5 डिवायडेड बाय 2. या टाइप्स मध्ये आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळतील. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -3 अँड अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -5/2.